मित्रांनो, 2 जुलैला यावर्षीच्या 2 जुलैला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि काकांना एक खूप मोठा धक्का दिला. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या स्टाईलमध्ये बंड केलं आणि पक्षावरती हक्क सांगितला. जवळपास 40 आमदार घेऊन ते वेगळे झाले. कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे त्यांच्यासोबत गेले. हे प्रकरण आता म्हणजे खरी राष्ट्रवादी कोणाची, राष्ट्रवादीवरती हक्क कोणाचा, चिन्हावर हक्क कोणाचा, हे प्रकरण आता निवडणूक आयोगामध्ये चालू आहे. त्याच्यावर सुनावणी चालू आहे. राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह कोणाला मिळणार याच्याबद्दल सस्पेन्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार या वयात सुद्धा प्रत्येक सुनावणीच्या वेळेस दिल्लीला जाऊन राहिले. तिथे बसून ते सगळं ऐकू राहिले की काय होतं इथे. अजित पवार म्हणजे अजित पवारांची पण केस आहे आणि त्याच्या शरद पवारांच्या उलट अजित पवार दिल्लीला जाऊन नाही राहिले, राज्यामध्ये आपलं काम करून राहिले. काल ते म्हणजे काल आणि आज त्यांचं पक्षाचं 2 दिवसाचं चिंतन शिबिर झालं रायगड जिल्ह्यामध्ये कर्जतला. निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आहे, तिथे जाण्यात काही अर्थ नाही. ती सुनावणी व्हायची ती होत राहील. स्वतः जायची गरज नाही. आपला वकील आणि आपला एक प्रतिनिधी पाठवला की झालं. आपण तिथे जाऊन असा कुठं फरक पडणार आहे, हा साधा प्रश्न आहे. म्हणून अजित पवार तिथे जाऊन नाही राहिले. पण शरद पवार का जाऊन राहिले हे मोठं कोडच आहे. चिंतन शिबिर जे कर्जतला झालं राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्याच्यामध्ये काल सुनील तटकरेंनी जोरदार भाषण केलं. मग प्रफुल्ल पटेलांनी जोरदार भाषण केलं. त्यांनी पण काय काय गोष्टी सांगितल्या. आज अजित पवारांचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये तर त्यांनी काकांना इतकं एक्सपोज केलं की त्यांना आलं असण्याचं टेन्शन की आता आपलं कसं. एकूणच राष्ट्रवादीमध्ये जे झालं त्याची पार्श्वभूमी काय आणि त्याचा खरा दोष कोणाचा हे अजित पवारांनी सांगितलं. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन घोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, अजित पवारांनी बंड केलं, पक्षावर हक्क सांगितला, आपल्या भाजप सरकारमध्ये सामील झाले, NDAमध्ये गेले. त्याच्यानंतर ते 2दा शरद पवारांना भेटले YB चव्हाण सेंटरला. पहिल्यांदा भेटले तेव्हा फक्त 9 मंत्री जे होते त्यांच्या गटाचे त्यांना घेऊन भेटले. मग नंतर सगळ्या आमदारांना घेऊन भेटले. आणि अजित पवारांचा असा दावा आहे की या भेटीसाठी शरद पवारांनीच आम्हाला बोलवलं होतं. आपणहून भेटीला गेलो नव्हतो. आम्हाला जायचं नव्हतं. आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही या, भेटा, सगळं सुरळीत होईल, आपण याच्यावरती काहीतरी तोडगा काढू. पण तसं काही झालं नाही. म्हणून आम्ही 2-2दा त्यांना भेटायला गेलो. आणि हे सगळं शरद पवारांच्या आमंत्रणावरून झालं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या भेटीनंतर बातम्या काय आल्या होत्या की अजित पवार गेले काकांना भेटायला, त्यांची मनधरणी करायला गेले, त्यांना कन्व्हिन्स करायला गेले की तुम्ही पण NDAमध्ये या, NDAमध्ये आल्याने कसा आपला पण फायदा आहे, सरकारमध्ये सामील व्हा, NDAमध्ये तुमची गरज आहे, तुमच्या अनुभवाची गरज आहे. आल्या होत्या ना या बातम्या. या सगळ्या पुड्या होत्या आणि ह्या पुड्या शरद पवारांनीच सोडल्या होत्या. आता भाजप सोबत गेले अजित पवार आणि इतके सगळे आमदार खासदार घेऊन गेले. त्याच्यामुळे अजित पवारांवरती आता टीका होऊन राहिली. अजित पवारांचं म्हणणं हेच आहे की जेव्हा शरद पवार हे सगळे प्रयत्न करत होते, जेव्हा शरद पवारांना भाजप सोबत जायचं होतं, त्यांनी 4-4 वेळा बोलणी केली, सगळं फायनल झालं, ऐनवेळी U-टर्न मारला, तेव्हा सगळं चालत होतं, तेव्हा सगळं बरोबर होतं. आणि जर भारतीय जनता पार्टी धर्मांध पक्ष आहे, जातीयवादी पक्ष आहे, कम्युनल पार्टी आहे, तर मग शिवसेना काय आहे? शिवसेना कशी चालते? मग भाजप कोण नाही चालत? तुम्ही जर केलं तर ते बरोबर आणि आम्ही जर केलं ते चुकीचं. हे म्हणजे अजबच तरकट आहे. अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये महाविकास आघाडीची पोलखोल केली, उद्धव ठाकरेंची पोलखोल केली, कोणाचं नाव घेतलं नाही, पण ते जे बोलले ते कोणाच्याही लक्षात येते की हे कोणाबद्दल बोलून राहिले. महाविकास आघाडीच्या सरकारचं काम कसं चालायचं हे आपण बघितलं आहे, कोण कुठून कसा काम करायचा वगैरे. याचा काय अर्थ आहे? तेच जे शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात जास्तीचे पानं जोडून लिहिले होते, तीच गोष्ट आहे. आता शिवसेना चालते पण भाजप चालत नाही.
हा यांचा दुटप्पीपणा, हा यांचा फोलपणा आहे, असं अजित पवारांनी सांगितलं त्या भाषणामध्ये. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार जेव्हा सत्तेत होतं दिल्लीला, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जॉर्ज फर्नांडिस होते, ममता बॅनर्जी होत्या. जॉर्ज फर्नांडिस तर त्या एनडीएचे कन्व्हीनर होते तेव्हा. जर जॉर्ज फर्नांडिसना त्या सत्तेत सामील होण्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता, ऑब्जेक्शन नव्हतं, ममता बॅनर्जींना काही ऑब्जेक्शन नव्हता, तर तुम्हाला आत्ताच एनडीएची ॲलर्जी का होती? आता असं झालेलं आहे, की शरद म्हणजे जेव्हा हे सगळं सुरू होतं, तेव्हा थोड्या वेळाने अशी बातमी आली, की उद्या सकाळी उद्या दिवसभरात केव्हातरी शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहे. हे म्हणजे आता नेहमीचंच झालेलं आहे. कोणीतरी शरद पवारांबद्दल बोलतं, मग शरद पवार स्पष्टीकरण देत फिरतात. प्रेस कॉन्फरन्स घेतात. आता अजित पवारांनी हे जे काही गप्पस्फोट केलेले आहे, त्याच्यावरती ते काय स्पष्टीकरण द्यायचं ते देतील पत्रकार परिषदेत. पण हे बघा, की असं जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात, काहीतरी गौप्यस्फोट करतात, शरद पवार प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याला जस्टिफाय म्हणजे आपली बाजू मांडतात, क्लॅरिफिकेशन्स देतात, स्पष्टीकरण देत फिरतात. आता अजित पवार बोलले, त्याच्यावरती पण आता उद्या हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन काहीतरी बोलणार. आपल्या भाषणामध्ये आज जे अजित पवारांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये त्यांनी काकांना पार उघडं पाडलं. त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण फक्त 2 गोष्टी सांगितल्या नाही, ज्या म्हणजे डायरेक्टली नाही सांगितल्या, इनडायरेक्टली त्या सांगितल्या. त्यातली एक म्हणजे माझे काका कितीही खोटं बोलू शकतात आणि कोणाशीही दगाबाजी करू शकतात. आणि दुसरं वाक्य असं होतं, की प्रत्येक वेळेस जेव्हा शरद पवारांनी ठरवलं भाजपसोबत जायचं, एनडीएमध्ये जायचं, सगळं चर्चा होऊन गेली, सगळं ठरलं, मंत्रिपद कोणाला किती मिळणार, पालकमंत्री कुठला होणार, महामंडळ कोणाला कुठलं मिळणार, हे सगळं ठरल्यानंतर सुद्धा ते युटर्न घ्यायचे, कारण दरवेळेस सुप्रिया सुळे आडव्या आल्या. त्याच्यामुळे भाजपसोबत युती होऊ शकली नाही. या 2 गोष्टी अजित पवारांनी इनडायरेक्टली आपल्या भाषणामध्ये सांगितल्या. इकडे काका मुलीचं ऐकत होते, पुत्रीप्रेम, त्याच्यावरून मुलीच्या सांगण्यावरून ते निर्णय घेत होते आणि तिकडे पुतण्या नाराज होत होता. ती आग जी होती नाराजीची, ती धुमसत होती आतल्या आत आणि सहनशक्तीची लिमिट झाली आणि अजित पवारांनी बंड केलं. अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये बंबाट फटकेबाजी केली. त्याच्यामुळे काय झालं, ही जी उरली-सुरली राष्ट्रवादी आहे ना, त्याच्यामध्ये सुरू झाली पळापळ. जो तो अजित पवारांवर टीका करू राहिला आता. जितेंद्र आव्हाड आणि कोणी प्रवक्ते वगैरे लवांडे, विकास लवांडे का कोणी प्रवक्ते आहे त्यांचे, ते येऊन आता असं म्हणून राहिले का तुम्हाला त्या वाय-बी चव्हाण सेंटरला भेटायला शरद पवारांनीच बोलवलं होतं, याचा काय पुरावा? त्याचं काही पत्र आहे का? फोनचा रेकॉर्ड आहे का? कॉल रेकॉर्डिंग करून ठेवला आहे का? हे म्हणजे किती बालिश आर्ग्युमेंट आहे यार. म्हणजे ह्याच्यावरती काही उत्तर द्यावं ह्याची एवढी पण लायकी नाही आहे या प्रश्नाची. अजित पवार असं म्हणाले, की जेव्हा वाय-बी चव्हाण सेंटरला आम्हाला भेटायला बोलवलं, तेव्हा पण त्या बैठकीमध्ये सुद्धा हेच बोलले शरद पवार, की ठीक आहे, आपण सगळं डॅमेज कंट्रोल करू, सगळं सुरळीत होईल, काही काळजी करू नका, तुम्ही कंटिन्यू करा, गाडी ट्रॅकवर आहे, सगळं येत्या काही दिवसामध्ये मी सुरळीत करतो. पण काही झालं नाही. बरं, बंड करायच्या आधी पण हे सगळं झालं होतं. त्याच्यातनी काही निर्णय घेतला नाही. शरद पवारांनी अजित पवारांना पुन्हा एकदा गाफील ठेवलं आणि वेळेवर तोंडघाशी पाडलं. आता प्रश्न असा आहे, की शरद पवार हे कोणासाठी करून राहिले? कोणाच्या सल्ल्याने करून राहिले? याचं उत्तर पण अजित पवारांनीच दिलंय. नाव न घेता सुप्रिया सुळेंकडे त्यांनी इशारा केलेला आहे, की त्यांच्या सांगण्यावरून हे सगळे घुमजाव करण्याचे निर्णय शरद पवार घेत होते. आता आपल्या भाषणामध्ये अजित पवारांनी मराठा आरक्षणाचा विषय पण काढला. मराठ्यांना आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही, याचे खरे जबाबदार कोण आहे? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, तो टिकला नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण दिलं ते कोर्टात पण टिकलं, हायकोर्टात पण टिकलं. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ते सुप्रीम कोर्टामध्ये केस बिघडली आणि सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं.
आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती पक्षामध्ये असंतोष धुमसत होता. अजित पवार स्वतः नाराज होते. त्यांनी 10-12 नेते, 10-12 मंत्री आपल्या पक्षाचे बोलवले, त्यांच्याशी चर्चा केली. देवगिरी बंगल्यावरती त्यांच्या तिथे बसून चर्चा सुरू होती. तिथे बसून हे असं ठरवत होते की आपण आता भाजपसोबत जायला पाहिजे. भाजपसोबत गेलो तरच आपला फायदा आहे वगैरे, जे काही चर्चा झाली ती झाली. पण जर का आपण हे समजा शरद पवारांना सांगितलं तर त्यांना धक्का बसेल, म्हणून मग ते आधी सुप्रिया सुळेंना देवगिरीवर बोलवलं. त्यांना सांगितलं की आम्ही असा विचार करू राहिलो. त्या म्हणाल्या की मला एक 8 दिवसांची वेळ द्या, मी साहेबांशी बोलते आणि त्यांचा निरोप काय तो तुम्हाला सांगते. पण 15-20 दिवस झाले काहीच निरोप आला नाही. सुप्रिया सुळेंनी काहीच केलं नाही. 10 दिवसांनी हे सगळे साहेबांना जाऊन भेटलो आम्ही सगळे, त्यांच्या कानावर घातलं. तेव्हा शरद पवार असं म्हणाले की ठीक आहे, तुमची इच्छा आहे, तुम्ही सरकारमध्ये सामील व्हा, मी राजीनामा देतो. मग ते राजीनामा नाट्य झालं त्याच यशवंतराव चव्हाण सेंटरला. 2 मेला सुधारित आत्मचरित्राचं प्रकाशन आणि मग राजीनामा. मग ती कमिटी बनवली, कोण माझी जागा घेणार, माझ्या नंतर अध्यक्ष कोण होणार ते तुम्ही ठरवा, मी मार्गदर्शन करणार वगैरे. त्या दिवशी मग तो जो धक्का होता बसलेला सगळ्यांना, काय करावं समजत नव्हतं. ती परिस्थिती अजित पवारांनी ज्या प्रकारे हाताळली त्याच्यावरून मी एक असा निष्कर्ष काढला होता की अजित पवारांना हे आधीच माहीत होतं की शरद पवार राजीनामा देणार आहे. त्याच्यामुळे ते काम आणि कंपोज्ड होते आणि सगळी परिस्थिती हाताळत होते. तेच अजित पवारांनी यावेळेस सांगितलं आणि याच्यावरती मी व्हिडिओ पण केला होता आणि मी जे म्हणत होतो तेच आज अजित पवारांनी कन्फर्म केलं. राजीनामा दिल्यानंतर जे काही तिथे लोकांनी येऊन आंदोलनं केले, परत घ्या, राजीनामा परत घ्या वगैरे वगैरे, जितेंद्र आव्हाडांसकट सगळ्यांनी, ते सगळे यांच्या सांगण्यावरून झाले असं अजित पवारांचं म्हणणं आहे. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे या दोघांना सांगितलं की उद्यापासून इथे निदर्शनं झाले पाहिजे, उद्यापासून इथे प्रोटेस्ट झाला पाहिजे, सगळ्यांनी राजीनामा परत घ्याची मागणी करायला पाहिजे. जेव्हा अजित पवार आणि त्यांचे काही सहकारी शरद पवारांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी हेही सांगितलं की सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा, आम्हाला काही हरकत नाही, आपण फक्त महाविकास आघाडीतनं बाहेर पडायला पाहिजे. हे सगळं ठरलं होतं, पण ते काही झालं नाही. आता का झालं नाही ते पण अजित पवारांनी सांगितलं. या सगळ्या प्रकरणावरती सुनील तटकरे पण बोलले, प्रफुल्ल पटेल पण बोलले. मग आता हे सगळं झाल्याच्या नंतर पवार गटाचे नेते आक्रमक झालेले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे एकदमच, तुम्हाला राजकारणात ज्यांनी उभं केलं त्याच्या पाठीत तुम्ही खंजीर खूप असता. शरद पवार नसते तर बारामती जिंकू शकले असते का? पवार आडनाव तुमचं नसतं तर तुम्हाला निवडणूक तरी लढवायला मिळाली असती का? आणि जर तुम्ही पवारांच्या घराण्यात जन्माला आले नसता तर तुम्ही इतक्यांदा पक्षविरोधी कारवाया केल्या, बंड केलं, सोडून गेले, तरी तुम्हाला परत घेऊन मंत्रिपद दिलं असतं का? आव्हाड बोलता प्रेस कॉन्फरन्समध्ये हेही म्हणाले की जर तुम्ही आव्हाडांच्या घरात जन्माला आले असते तर असं झालं नसतं. याचा अर्थ त्यांनी घराण्याशाही एक प्रकारे एंडोर्स केली राष्ट्रवादीमधली, तो भाग वेगळा, तो जाऊ द्या. पण आता अजित पवारांच्या भाषणानंतर आणि प्रफुल्ल पटेलांच्या, सुनील तटकरे यांच्या भाषणानंतर शरद पवार गट पण आक्रमक झालेला आहे. त्याच्यावरून आता यांच्यामध्ये वादावादी चालू झालेली आहे. आता उद्या शरद पवार प्रेस कॉन्फरन्स घेऊन काहीतरी स्पष्टीकरण देतील, पुन्हा एखादी यादी वाचून दाखवतील, मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी याला चान्स दिला, मी त्याला चान्स दिला, मी जात नाही पाहिली, मी हे नाही पाहिलं, धर्म नाही पाहिला, ते सगळं सांगतील शरद पवार आपल्या नेहमीप्रमाणे. एकूण काय आहे या परिस्थितीचं आकलन जर आपण थोडं ॲनालिसिस केलं तर आपल्या हे लक्षात येईल की या वयात शरद पवारांना इतके उत्तर द्यावे लागू राहिले की जितके त्यांनी पूर्ण आयुष्यात दिले नसतील, आणि याच्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत. त्यांनी आजपर्यंत जे राजकारण केलं ते आता उलटून त्यांच्यावर येऊन राहिलं आणि त्याचा सगळा हिशोब त्यांना द्यावा लागून राहिला. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.